नक्षीकाम केलेलं आहे खूप सुरेख असं। संपूर्ण मूर्ती खूप चांगली आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये आपण बघतोय वाघावरती स्वार झालेली, वाघासोबत असलेली आपली गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला त्या कलर मध्ये आपण गोल्डन याच्यामध्ये सदरा बघतोय। खूप सुरेख अशी मूर्ती बनवलेली आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। आज आपण आलेले आहेत वरळी बीडीडीचा येथे स्वप्नील आर्ट्सला भेट देण्यासाठी। गेल्या वर्षी आपण त्यांच्या कार्यशाळेची व्हिडिओ बनवलेली होती। खूप सुरेख असा तुम्ही प्रतिसाद दिलात आणि उत्तम अशा त्यांच्या मूर्त्या असतात। याही वर्षी आपण स्वप्नील आर्ट्सला भेट देणार आहोत आणि मूर्त्या बघणार आहोत। 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत त्यांच्याकडे गणपती बाप्पांच्या मूर्त्या भेटतात। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्प्लेमध्ये देणारच आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समोरच आपण बघतोय दूरदर्शनची गल्ली आहे आणि अवघ्या 5 मिनिट अंतरावर तर तुम्ही चालत आलात बीडीडी साईच्या बाजूला वडाच्या झाडाच्या खाली बरोबर इकडे श्री स्वप्नील आर्ट्स आहे। मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती। वरळी बीडीडीचा क्रमांक 23 आणि 24 मधील पटांगण। तुम्हाला इकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवर दिसतातच आहे, तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आता आपल्याला कोणत्या कोणत्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतात।
तर चला संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सगळ्या मूर्त्या कव्हर करणार आहेत. व्हिडिओ थोडी मोठी होईल पण शेवटपर्यंत नक्कीच बघा. ते आपण बघतोय खूप सुंदर असा आपल्याला पहिला बाप्पा बघायला मिळतोय. खूप सुंदर अशी त्याची सजावट केलेली आहे. प्रत्येक गणपतीवरती वेगवेगळी सजावट केलेली आहे. वेगवेगळ्या पोशाखामध्ये आपल्याला इकडे गणपती बाप्पा बघायला मिळते आणि वेगवेगळ्या रूपामध्ये इकडे बघू शकतात. समोरच आपल्याला आता प्रति लालबागचा राजाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आहे. आणि हे सगळे गणपती बाप्पा आहेत ना, हे सगळे POPच आहेत. तर त्याच्यावरती पोशाख केलेला आहे. खूप सुंदर असं त्याला धोतर आणि शाल नेसवलेली आहे आणि त्याच्यावरती डायमंड वर्कही खूप सुरेख केलेलं आहे. आपण मधला नाम बघू शकता, खूप सुंदर काढलेला आहे. डोळ्याची आखणी विशेष करून त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे त्याने. डोळ्याच्या आखणीवरती खूप सुंदर अशी आखणी केलेली आहे. पुढे आपण गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती बघतोय जी सिंहासनावरती आरूढ आहे. काही भक्तांना आपल्या घरावरती सिंहासनावर आरूढ असलेली गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे दिसतेच आहे. तिला पण खूप सुंदर असा पोशाख घातलेला आहे. त्याच्यावरती खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे पोशाखावरती. आणि ह्या मूर्तीला आपण बघतोय की विशेष करून डायमंड वर्क केलेलं नाही, पण पोशाखावर विशेष लक्ष देऊन तिला जेवढं सुंदर दिसेल तेवढं सुंदर दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सुंदर असं कलर काम केलेलं आहे आणि जो पोशाखाचा कलर आहे तोही खूप सुंदर असा मॅच केलेला आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आपण वेल्वेटमध्ये तिचं धोतर बघू शकतो. तसंच वेल्वेटमध्ये तिचा पोशाख आहे पूर्ण तो वेल्वेट म्हणजे रेड कलर आणि सफेद कलर असं मिळून. तसंच खांद्यावरती आपण इकडे बघतोय मोर पंखांचे छोटी डिझाईन केलेली आहे खूप सुंदर अशी. तरी आपण पुढे बघतोय मराठमोळा साज, मराठमोळा फेटा घातलेला आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला. खूप सुंदर अशी त्याची आखणी केलेली आहे. आपण बॉडी कलर बघतोय खूप सुंदर असा आहे. आणि पेहरावा म्हणजे पोशाखही खूप सुंदर असा घातलेला आहे गणपती बाप्पाला. गुलाबी कलरचा असा त्यांनी पेहरावा केलेला आहे गणपती बाप्पाचा खूप सुंदर असा. आणि खूप सुरेख अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आहे. पुढे आपण आलो तर आपल्याला श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय. खूप सुंदर अशी आखणी, पुन्हा एकदा सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे. मोत्यांचं काम यावेळी आपल्याला या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर बघायला मिळत आहे. मोत्यांचं काम आणि त्याची आपण धोतर आणि जास्वंदाच्या फुलावरती पाय ठेवलेला ही गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी आपण इकडे मूर्ती बघतोय. सुरेख अशी एका हातामध्ये त्यांनी कमळ पकडलेला आहे, एका हातामध्ये आपण इकडे या साईडला बघतोय की मोरपीस आहे खूप सुंदर असा. आणि डोक्यावरती त्यांनी खूप सुंदर असं नक्षीदार काम केलेलं आहे मोरपिसांचं. तुम्ही बघू शकता त्यात मोती वापरलेले आहे, मोरपीस वापरलेले आहेत. अनेक डायमंड वर्क केलेलं आहे त्याच्यावरती. आणि सुरेख असा हा गणपती बाप्पा आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. पुढे आपण बघतो इकडे पारंपरिक बैठकीमध्ये सदरा आणि फेटा घालून बसलेला गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि सुरेख असा फेटा केलेला आहे. त्याच्यावरती आपण पीस बघतोय खूप सुंदर असं त्यांनी फेट्याचं वर्क केलेलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये बिग बाल दिसते आहे. तसंच इकडे आपण ऑरेंज आणि सफेद ह्या कलरचा कॉम्बिनेशनचा सदरा तसंच धोतर आपण इकडे बघतोय. खूप सुरेख असं पितांबर नेसवलेलं आहे. खूप सुरेख अशी मूर्ती वाटते आहे. तर बघतात आहेत आणि पर्सनली ही मूर्ती मला खूप आवडलेली आहे. खूप सुरेख आणि डोळे असतात ना ते बोलके असतात गणपती बाप्पाच्या. आपण बघतोय कारण डोळ्यातूनच बाप्पा सगळं काही बोलून जातो. खूप सुरेख असं कलर काम आणि परत एकदा उत्तम असं त्यांनी सजावट केलेली आहे. खूप सुरेख अशी मूर्ती आहे. आता आपण पुढच्या गणपतीच्या मूर्तीकडे आलेलो आहे. बाल गणेशा. बाल गणपती लहान मुलांना खूप आवडतात आणि काही भक्तांना बाल गणेशा आपल्या घरी आणायचा असतो तर मोदक पकडून इकडे आपल्याला खूप सुंदर अशी बाल गणेशाची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि पायाखाली आपण बघतोय मूषक आहे. इंदिर मामाचा वाहन मूषक दिलेला आहे. खूप सुंदर अशी ही पण एक सुरेख अशी गणपतीची मूर्ती आहे. कपाळावरती त्यांनी नामाचे इकडे चंद्रकोर आणि ओम दिलेला आहे. खूप सुंदर असा, खूप सुंदर असे त्याला केस आर्टिफिशियल दाखवलेली आहेत. त्याच्यासोबत एक छोटासा असा फेटा दाखवलेला आहे त्यांनी. खूप सुरेख असं कलर कॉम्बिनेशन करून मोरपिसी कलर मध्ये त्याला वस्त्र धारण केलेले आहेत. खूप सुरेख असं पुन्हा एकदा काम केलेलं आहे. आपण इकडे बघतोय 2 हात मोदकावर आहे. एक हात आपण बघतोय आशीर्वादाचा त्यांनी दिला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये गणपती बाप्पाने कमळ पकडलेला आहे. खूप सुरेख अशी पुन्हा एकदा आपण ही मूर्ती बघतो आहे बाल गणेशाच्या. तर इकडे आपण त्याचा पोशाख बघतोय. मोत्यांचा पुन्हा एकदा त्यांनी वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये डायमंड वर्क
आपल्याला वरती पोषकावरती दिसतोच आहे। खूप सुरेख अशी आखणी आणि नाम केलेलं आहे आपण इकडे बघतोय। तसंच आपण पुढे बघितलं तर पिवळा आणि सफेद कलर, त्यासोबत आपण धोतरवरती बघतोय खूप सुरेख अशी पट्टी लावून त्याच्यावरही नक्षीकाम केलेलं आहे। खूप सुरेख असं संपूर्ण मूर्ती खूप चांगली आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते, खूप सुंदर अशी। पुढे आपण बघतोय जास्वंदावरती उभा असलेला प्रतिरूप आपला काळचौकीचा महागणपती। 1 वर्ष गणपती आपला महागणपती काळचौकीचा जो फेमस आहे, त्या मंडळाची छोटी प्रतिकृती बनवलेली आहे आणि तिला वेशभूषा केलेली आहे। त्यांनी खूप सुरेख अशी वेशभूषा केलेली आहे। पुन्हा आपण बघतोय एक फेटा सुंदर घातलेला आहे, सुंदर अशी वेशभूषा करून पितांबर पिवळ्या कलर मध्ये नेसवलेले आहे। खूप सुरेख असं पितांबर दिलेलं आहे गणपतीला आणि खूप सुरेख अशी मूर्ती आहे। तर ही मूर्ती मला खास आवडली आहे आणि जास्वंद, गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद, तर जास्वंदावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपण इकडे बघतोय। पुढची मूर्ती आपण बघतोय वाघावरती स्वार झालेली, वाघासोबत असलेली आपली गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते। विशेष करून आपण त्यांचा चेहरा बघितला मूर्तीचा तर ह्याच्यावरती आपल्याला खळी पडलेली दिसते। खूप सुरेख असं नाम पण त्यांनी कोरलेलं आहे। डोळ्यांमध्ये विशेष करून त्यांनी लक्ष दिलेलं आहे। प्रत्येक मूर्तीच्या कलर कामामध्ये आपल्याला एक वेगळेपणा नक्कीच जाणवे। तसंच आपण ते वरती बघतोय फेट आहे, पुन्हा एकदा त्यांनी मोत्यांच्या माळींचा उपयोग करून एक सुंदर असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे। परत आपण खाली शेला बघतो आहे आणि पितांबरही बघतोय। शेल्यावरती त्यांनी विशेष करून वर्क केलेलं आहे। तसंच खाली आपण पितांबराची जरी बघतोय, ही साइड बॉर्डर जी आहे पितांबराची ती एक सुंदर अशी केलेली आहे आणि त्याच्या सोबत वाघाचंही काम खूप सुरेख केलेलं आहे। आपण पेंटिंग बघू शकतो वाघाची, एकदम हुबेहूब वाघ साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अशी काही सुरेख गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इकडे समोर बघायला मिळते। चला आता पुढची मूर्ती बघतोय आणि बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं। बाळूमामाच्या रूपामध्ये इकडे आपल्याला एक मस्त मूर्ती बघायला मिळते। खूप सुरेख अशी सफेद धोतर, पिवळ्या कलर मध्ये आपण गोल्डन याच्यामध्ये सदरा बघतोय। खूप सुरेख अशी मूर्ती बनवलेली आहे बाळूमामाच्या रूपामध्ये। जर बाळूमामाचे भक्त असेल किंवा तुम्हाला बाळूमामाची यावर्षी थीम करून गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही स्वप्नील आर्ट वरळी येथे येऊ शकतात आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण डिटेल दिलेलीच आहे। पुढे आपण आता बघतोय खूप सुरेख अशी बैठक आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असं काम आणि फेटा त्याच्यावरती केलेलं वर्क, सुंदर असं वर्क केलेलं आहे। विशेष करून त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर गणपतीच्या की आपण काय त्याच्यावरती काम करतो परफेक्ट। आणि तुम्ही नाम बघू शकता, चंद्रपूर कोरलेले आहे खूप सुरेख असं। गणपती बाप्पाच्या दातालाही त्यांनी डायमंड वर्क केलेलं आहे, खूप सुरेख असं वर्क केलेलं आहे आणि त्यांचा तुम्ही सदरा एक बघू शकता। त्याच्यासोबत ते धोतर घातलेलं आहे बाप्पाने, ते सफेद कलरचं आहे, सफेद आणि गुलाबी कलरचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप सुरेख असं आणि खूप सुंदर अशी मूर्ती दिसते आहे गणपतीची। तर पुढच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे आलेली खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती 2 मूषकांना घेऊन विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आपण बघताय। रूप तुम्ही बघताय, खूप सुंदर असं रूप आहे। डोळ्याचं पुन्हा एकदा आपण काम बघतोय, खूप सुरेख असं केलेलं आहे। नाम आणि डोक्यावरती जी पगडी फेटा त्याचंही वर्क खूप सुंदर असं केलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याला इकडे पिसाचं काम करायला त्यांनी बघायला मिळत आहे। तसंच डायमंड वर्क, मोत्यांच्या माळा आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत। शेला आहे, खूप सुरेख असं काम केलेलं आहे। इकडे आपण बघतो कमरेलाही त्यांनी मोरपीस लावलेला आहे, खूप सुरेख असं नक्षी काम केलेलं आहे। कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि बॉडी कलर तसंच प्रत्येक ह्याच्यावरती त्यांनी खूप बारकाईने काम केलेलं आहे। प्रत्येक मूर्ती त्यांची वेगळीच काहीतरी दिसते आणि या बोलक्या मूर्त्या खूप सुरेख दिसतात आहेत। तर तुम्हाला अशा बोलक्या मूर्त्या घ्यायच्या असतील किंवा बोलक्या मूर्त्या तुम्हाला या ऑर्डर करायच्या असतील, बुक करायच्या असतील, आपल्या घरी यंदा बोलक्या मूर्त्या आणायच्या असतील विविध प्रकारच्या, तर नक्कीच तुम्ही स्वप्नील आर्टला कॉन्टॅक्ट करू शकता। खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत आणि बुकिंगसाठी गणपती 7 सप्टेंबरला येतात आहे, त्याच्या 10 दिवसा अगोदरच तुम्ही बुकिंग करा, कारण त्याच्यानंतर त्यांची बुकिंग बंद होईल। तर ह्याच्यामधल्या जर तुम्हाला मूर्त्या आवडल्या तर नक्कीच बुक करा। चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।